तर इथे चालू आहे आता कुणालचं काम, काहीतरी रिदम वगैरेचं काम चालू आहे. मला याच्यातलं काही कळत नाही, त्याच्यामुळे याबद्दल मी काही फार बोलणार नाही. पण काही जणांना कुणालचं काम दिसत नाही, तर त्यांना दाखवण्यासाठीचं हे काम आहे की कुणालचं म्युझिक रिलेटेड काम असतं, हे तिथल्या तिथे सगळं असं चालू असतं. आणि आता मी वाट बघते की कधी एकदा घरी जायला मिळते आणि कधी मी जाऊन झोपणार आहे. दर्शन बेटा नाही घेतलं बेटा. दर्शन अरे तो काय, त्याला किती गरम होतंय काय एवढा विचार नाही करायचा. तो. मी तोपर्यंत तू नाही वाजवलास. टन 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 टन. जादू येईल रे. तिकडे वाजव, तिकडे वाजव. अरे बघायचं भेटलं होतं. सारे गा मा. बघ मला येतं. आई शपथ, आई ग, आई शपथ. तशा 1:06 आम्ही घरी पोचलोय. सगळी माझी शॉपिंग आहे, ती कुणालची शॉपिंग आहे आणि हा कुणाल आहे. आता आम्ही उद्या सकाळी बॅग पॅक करणार, हो ना कुणाल? क्या मुंबईला शिफ्ट करणार आहे मी. ऐसा ही मैं अख्खी मुंबई इधर शिफ्ट करूंगी. हेलो, ये ना, ऐसा ही सबको शिफ्ट करूंगी मैं. हेलो नेबर, हेलो नेबर. चलो, अब मेरी नेबर आ गई इधर. ऐसे ही मैं हर एक को शिफ्ट करने वाली हूँ. मैंने अभी प्रदीप को भी कन्विंस कर रही हूँ मैं, इधर शिफ्ट हो जा. तर आज माझा मित्र आता इथे शिफ्ट झाला. आता मी हळूहळू सगळ्यांना इकडे नवी मुंबईत शिफ्ट करते आणि त्यांना मी म्हणते की इकडे राहा, इकडे खरंच चांगलं आहे राहण्यासाठी जागा वगैरे. आणि सगळेजण इथे शिफ्ट होतात तर मलाही बरं वाटतंय. तर आता आम्ही त्याचं घर तो सेट करतोय. आम्हाला उद्या निघायचं आहे नागपूरला जाण्यासाठी, कारण नागपूरला लग्नासाठी जे आम्ही निघतो त्याचं पॅकिंग काही झालं नाही आहे. मी डेली व्लॉगिंग करते आणि लोकांना मी असं दाखवत असते आम्ही काय करतो, आज कुठे गेलो, आज काय. तर आजचा स्पेशल एपिसोड तुमच्यावरती जाणार आहे, कारण मुंबईवरनं तुम्हाला इकडे शिफ्ट, तुम्ही आता पनवेलकर झालात, नवी मुंबईकर, नवी मुंबईकर झालात आता तुम्ही, नवी मुंबई मुंबईकर. 3.0. कुणालचं काम हे लग्नाच्या आदल्या दिवशीपर्यंत जसं चालू होतं ना, तसंच नेहमी चालू असतं आणि आता इथे तसंच चालू आहे. कुठेही जायचं असलं की आमची बॅग ही आदल्या दिवशी रात्रीच भरली जाते. अगदी आम्ही युरोपला जायचं आमचं ठरलं होतं 5-6 महिने आधी, तरी सुद्धा आम्ही 1 दिवस आधी बॅग भरली होती. विचार करा, आम्ही युरोपला जातो तो पहिल्यांदा आणि 1 दिवस आधी बॅग भरली होती. त्यानंतर इंडोनेशियाला जायचं आमचं ठरलं होतं 10 महिने आधी. 10 महिन्या आधी ठरून सुद्धा आम्ही ती सुद्धा बॅग 1 दिवस आधी पॅक केली होती. सो आता हे तर काही इथल्या इथंच जातोय, नागपूर वगैरे म्हटल्यानंतर ती 1 दिवस आधीच भरली पाहिजे. खरं तर मला वाटतं 1 तास आधीच भरली गेली पाहिजे निघायच्या आधी. तसंच काहीसं आहे आणि तसंच काहीसं होणार आहे. पण आम्ही नागपूरला जातोय तर आम्ही विचार केला की मस्त ताडोबाला पण जाऊया, छान वाघ बघूया. आणि कुणालचं असं म्हणणं आहे की वाघ हा एक असा प्राणी आहे की ज्याला बघितल्यानंतर आपण खूप साऱ्या चांगल्या एनर्जीज ॲब्झॉर्ब करतो आणि खूप चांगलं एनर्जीज घेऊन आपण कामाला सुरुवात करतो. तर आता नागपूरला जातोय त्याच्यामुळे कुणालचा हट्ट होता. त्याचा वाघ हा एक खूप आवडता प्राणी आहे आणि त्याने वाघाबद्दल बरंच वाचलंय. त्याच्यामुळे त्याचं म्हणणं आहे की त्याच्याकडे एक एनर्जी असते, त्याला बघायचं आणि ती एनर्जी ॲब्झॉर्ब करायची, त्याला फील करायचं. वाघाला असं फील करायचं, वाघाला काय फील करा, वाघाला फाडल्यानंतर झाला. पण वाघाला बघितल्यानंतर आपण छान काहीतरी पॉझिटिव्ह विचार करायचे असं त्याचं म्हणणं असतं नेहमी. तर आम्ही ते पॉझिटिव्ह विचार करण्यासाठी, वाघाला बघण्यासाठी आम्ही ताडोबामध्ये परत एकदा जातोय. ताडोबामध्ये जाणं हे आम्हाला खूप आवडतं आणि आत्ता अनायसे आहोत नागपूरला, तर म्हटलं 1-2 तरी सफाऱ्या करूनच आपण परत येऊया. तर आम्ही 1 तारीखला 1 डिसेंबरला येऊ आम्ही इथे परत मुंबईत आणि तोपर्यंत आम्ही मस्त 2 सफारी केलेल्या असतील. बिग बॉस मराठीचा सीझन 6 लवकरच येतोय आणि त्याबद्दल त्यांनी सांगितलंय. मी सुद्धा यावेळेला भरपूर एक्साइटेड आहे, कारण मला सुद्धा बघायचं की या सीझनमध्ये कोण कोण असणार आणि काय काय धमाल येणार आहे. कारण गेल्या वर्षी मी बिग बॉसमध्ये होते आणि आमचा सीझन जो की होता तो छान हिट झाला, छान लोकांनी त्याला प्रेम दिलं. आणि तेव्हा मी अशी होते की जिने रियालिटी शो कधी आयुष्यात केला नव्हता, जिला रियालिटी शोबद्दल काही माहीत नव्हतं आणि मी त्या शोमध्ये गेले होते. तर त्या शोमधनं आल्यानंतर आत्ता जेव्हा मी हा हिंदी बघितला, हा मी पहिला बिग बॉस कुठचा तरी फॉलो केलाय, नाहीतर मी असा बिग बॉस बघितला नाही, फॉलो पण नाही केला मी हा बिग बॉस सीझन. मी थोडाफार मध्ये बघितला आणि कुणाल बघायचा, त्याच्यामुळे मला थोड्या इन्फॉर्मेशन होत्या की असं होतंय तसं होतंय. पण आत्ता मला ते जाणवलं की
म्हणजे आतमध्ये असणाऱ्या गोष्टी आणि बाहेर दाखवल्या जाणाऱ्या गोष्टी या कशा असतात किंवा काय असतं हे सगळं मला आता कळलं. तर यावेळच्या सीझनसाठी मी तर खूप एक्सायटेड आहे की काय कसं असणार आहे. कारण काही वेळेला लोक आतमध्ये एक कॅरेक्टर घेऊन जातात की मी हिच्यासारखं असं वागणार तेव्हा जाऊन मी कुठेतरी हे होणार, जे की कॅरेक्टर घेऊन मला नाही जाता आलं. मला ते आधी जर कळलं असतं तर ते फार कदाचित बरं झालं असतं किंवा वाईटही होऊ शकलं असतं की जेव्हा तुम्ही एखादं कॅरेक्टर प्ले करता तेव्हा ते तुम्ही फार काळ टिकू नाही शकत, असं असतं. पण बघूया या वेळेच्या सीझनमध्ये काय होतंय, काय धमाल येणार आहे. आणि मी असंच सहज काल कुणाला म्हटलं की या वेळेचं सीझन करू का, पूर्ण फॉलो करते आणि त्याच्यावरती मी व्लॉग्स बनवते. तसंही मी डेली व्लॉग्स बनवते, सो थोडं मी रोजच्या व्लॉगमध्ये तसंही सांगू शकते बिग बॉसबद्दल. तर कोणाला पण तुला काही कामधंदे नाही आहेत का, तुला कामं कमी पडत आहेत का, तर बाकीची कामं मी सांगतो तुला, असं मला तो म्हणाला. पण माझं म्हणणं एवढंच होतं की ज्यांनी कधी बिग बॉसमध्ये जे गेले नाही आहेत ते जर न जाता बिग बॉसबद्दल बाहेर बसून एवढं काय झाडू शकतात, आणि तुम्हाला काय माहिती आतमध्ये काय सिच्युएशन असते किंवा कसं काय केल्या जातात गोष्टी, ते जर एवढं लेक्चर झाडू शकतात तर आम्ही तर आतमध्ये जाऊन आलो, तर जाऊन आलेले लोक का नाही बोलू शकत. म्हणजे कारण बऱ्याच वेळेला बऱ्याच गोष्टींमध्ये म्हणजे तिथे कसा एकदम AC गार केला जातो चिडचिड व्हावी म्हणून, एकदम कधीतरी कमी केला जातो, जास्त केला जातो, असं काहीतरी जे चालू असतं ते सगळ्या आतल्या मेंटल ह्याच्या गोष्टी आम्हाला माहीत असतात ना, की कसं काय वर्क होतंय, कोण खरं असू शकतं, कोण खोटं असू शकतं, हे जज करू शकतो आम्ही बाहेर बसून, जे आतमध्ये जाऊन आले ते लोक, हा स्पेशली. त्यामुळे मी असा विचार करत होते की मी करावं. आय डोंट नो, करेन की नाही माहीत नाही, मला वेळ किती मिळेल मला माहीत नाही. कारण खरंच जे काही गोष्टी सुरुवात केल्या आहेत त्या छान पद्धतीने आम्हाला पण पुढे न्यायच्या आहेत, त्याच्यामुळे पण मी ट्राय करेन की यावर्षी मला वाटतं सीझन जानेवारीपासून येतोय, तर जानेवारीपासून जेव्हा हा सीझन येईलच तेव्हा जेवढं मला जमेल तेवढं मी फॉलो करायचा नक्की यावेळेला प्रयत्न करणार आहे. आणि आपण बोलू त्यावेळेला मग त्या सीझनबद्दल. मी हा सगळा असा गोंधळ घालून ठेवलेला आहे आणि सगळं बॅग भरायची. बॅग भरायचं मला कंटाळा आलाय, पण मला भरावी लागणार. मला वाटलं आत्तापर्यंत कुणाला येईल, आता वाजलेत 9, 9:30 वाजून कुणाला आलं नाही. कुणाला आला असतं तर मी ब्लॉग एंड केला असता, पण कुणालाच आला नाही, त्याच्यामुळे मला ब्लॉग असाच एंड करावा लागणार. मला माहिती आहे की तुम्ही सगळेजण ब्लॉगची रोज वाट बघत असता, त्यामुळे आगीची भीती वाटते. तिकडचा पण दिवा, हा पण दिवा आणि इथल्या मेणबत्त्या स्टाईल म्हणून चालू ठेवणं कोणी नसताना अजिबात करू नका. ओके सर. आपल्या याच्यात पुठ्ठे हे बऱ्याच गोष्टी आहेत, एवढीशी गोष्ट पण खूप झाली. तिकडं अजिबात दिवा चालू ठेवू नको. बाहेर जाणार असशील स्टुडिओतून तू, हा पण येईल. तर एवढं काम करून आलेत, सरांचीच वाट बघत होतो आम्ही. तुला मी बोललो, माझं डोकं दुखतंय प्रचंड, एक शब्दही बोलली नाहीस त्याच्यावर. अरे ते आता तू एवढं काम केलं, मी बोलले एवढं काम केलंस, तू काय बोललास? काही बोलली नाही. अच्छा असं रिॲक्ट केलंयस. मी हे नाही बोलले, तू काय विचारतो, दाबत होतो माझं डोकं, एवढं दुखत फुटायची. कारण तुम्ही जाऊन कंटिन्यू तू 3-4 गाण्यांवरती काम करून जर निश्चित कसं होणार. आता थय गेल्यानंतर थय पण जातो लो. आता लग्नात बघा, तिकडे लग्न चालू असणार आणि इकडे असं करत मोबाईल जवळ कानाला, बनवतो लो. मोबाईल असा कानाला लावला. असाच कुठेतरी फिरत असणार बघ. मी नक्की व्हिडिओ करणार, मी काहीतरी इकडे करत असणार, इकडे लग्न आणि हा कुठच्या तरी कोपऱ्यात जाऊन लग्न झालंय, काम करायला करावं लागतंय बाबा, बायकोचा खर्चच तेवढा आहे ना. दे मरण दे. सौरभ तू काळजी घे हा तुझी, बरोबर हो. हा नुसतं गुळ पाडत बस. गुळ पाडणे म्हणजे काय? आलं लक्षात. लोकांना कळलं गुळ तू पाडलं मग, तू पाडलं म्हणून तुझं लगीन झालं मग बंद झालं तुझं गुळ पाडणं. मी बहुतेक ब्लॉग केलंय म्हणत असत नाही मग ठीक आहे. सी वी आर बॅक होम नाव. आम्ही असं लेट येतो. तू दाखवते झूम करून. अरे यार बंद झाला हा. इथे पण बिग बॉस बघत होता, इथे पण हे का घ्यावा बिग बॉस. बरेच जण म्हणतात तुला पाठवलं पाहिजे बिग बॉस मध्ये, वाट लागेल सगळे. असं खरंच कुणा खरंच वाटलंय. शब्दांमधून आशे मारी नाही त्याला. जसं मला मारत असतोस ना बाळा. काय घ्यायचंय? हे सगळं घ्यायचंय. हीच पॅन्ट घालायची. का रे, नाही कपडे तुझ्याकडे?
मला माहिती आहे प्रवासात बेटा कैसा होता है बेटा. डीपी दादा आणि मला घ्या परत. ठीक आहे. डीपी दादा आणि तू नको. डीपी दादा आणि मी वाट लावी दोघं जण असेल. जोडीचा मामला. बिग बॉस सीझन 7. 7 मध्ये जायचंय तुला. बाजूक रह असो काय. बघितलं. चल तुझ्याशिवाय माझं व्लॉगच एंड झाला नाही. एंड करूच रवलं म्हणून आज पोस्ट नाही जाऊ आता उद्या सकाळ सकाळ टाकतोय. नानातात ना. ना तस ना. चल बाबू कसं आहेसले. इथे झोपतोस तू. थंडी नाही लागत. तुला ब्लँकेट देऊ. काय आपल्या घरातले ते बरेच आहेत आपल्याकडे. देईन मी ब्लँकेट. ते शकता. मस्त वाटतेस रे 2-2 बॅग घेऊन. तुझ्या हातात काय आहे ते दाखव. हा आज मी थकले ना. फार काम केलंय मी. तुला एंट्री केल्या केल्या दिसणार आहे मी किती काम केलंय. हं? नाही मी आणि तुला भाऊ shoes का पण तुमचा घ्यायचे राहिला आहेत. होता ते. काय भाऊ का तुमचा राहिला. थकले होते. थकले होते. टकले होते काहीतरी बोलत. तुझं पीजे असतात. स्वतःसारखं समजलंस काय मला की माझ्याकडे चावी नसणार कोणाला. तरी केल्या केल्या हे पण. वाव बघ. अरे किती बॅग घेतेस तू. काय 2 बॅग. का कुणाल माझ्या ह्याच्यात माझेच कपडे नाही राहत आहे. ते साड्या बिड्या ते सगळं बघ किती काय काय आहे ते. हे तुझं आहे. काय एवढे बॅग घेऊन मला इरिटेट होतो एअरपोर्टला. हा मग तू तू सगळे कपडे एका बॅग मध्ये बसवून दाखव. काय प्रॉब्लेम आहे. 3 दिवसासाठी जातोय. 3 दिवसासाठी काय आणते एवढे बॅग घ्यायचे आहेत. कुणाल पुरव ना काहीतरी कर ना. तू करून दाखव ना. मला काहीच प्रॉब्लेम नाही. करून दाखव. तुझी ती भरले. हो भरून हे. घेतलेस काय एवढं. अरे कुणाल हे मला- फंक्शन्स किती आहेत. हे तुझं आहे. कधीच. बघ बायको किती काळजी घेते तुझी. रात्रीचे वाजले 1:30 आणि आत्ता आमची बॅग पॅक करून माझी झाली आहे. कुणालची चालू आहे दाखवते. बघा कशी बॅग पॅकिंग चालू आहे ह्याची घाणेरडेपणा. माझी बाबा रेडी झाली. माझे हे पण आज दिवसभर मी घरी होते. जातोय आम्ही 3 दिवसासाठी. 3 दिवसासाठी जरी गेलो तरी 3 दिवसात फंक्शन आहेत 4-5. त्या 4-5 फंक्शनचे कपडे ते एवढे मोठमोठे आमचे घागरे फागरे असतात. त्याच्यानंतर त्याच्यासोबत लागणी ज्वेलरी हे ते त्या सगळ्या गोष्टींमुळे बॅग वाढते. आणि या माणसाचं असं मत होतं की सगळं एका बॅगमध्ये राहणार. म्हणजे त्याचे कपडे माझे कपडे त्याची ती जॅकेट इतकी मोठी असं. आता याची बॅग भरून वावता. आणि हो मका इले शानपणा सांगितलं की सगळं एका बॅगेत रवा होय म्हणून. काय मेले नवरे आमका शिकवतले. आमका काय हाऊस असतात 4-4 बॅगे घेऊन फिरायची. तरी एका बाल शॉटक्यासारखी गावली आहे जी असे केस आता इतके केस बारके कापले तरी सुद्धा ही असे बांधते. खुळग्यासारख्या मी रवते ना. तोंडात मेकअप लावणे ना काय करणे. तरी एका बायल अशी गाऊन सुद्धा हिची कंप्लेंट. म्हणजे विचार करा एका जर अशी नट्टाफट्टा करणारी आणि बायल गावली असती तर काय झालं असतं त्या पोराचा. तर आज दिवसभर असं सगळं ह्या गोष्टी चालू होत्या. त्याच्यामुळे ब्लॉग मला पोस्ट करता आला नाही म्हणून मी आता सकाळी पोस्ट करते. बट एनिवेज आता आम्ही उद्या सकाळी जेव्हा हा ब्लॉग तुम्ही बघत असणार जेव्हा हा ब्लॉग लाईव्ह झालेला असणार तेव्हा आम्ही निघालेलो असणार नागपूरसाठी. तर आपण आता भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. पण बाय बाय. सी यू नेक्स्ट ब्लॉग.